जय भवानी जय शिवाजी। मी तुळजापूरचा पुजारी बोलत आहे आणि ही माझ्यासमोर तुळजाभवानीची मूर्ती आहे। चांदीच्या पलंगावरती झोपवलेलं ही प्रथा फक्त तुळजापूरमध्ये आहे। सिंहासनावर प्रतिष्ठान करणं, देवीला चांदीच्या पलंगावरती झोपवणं आणि झोपल्यानंतर अत्तर तेलाचे अभिषेक करणं। मला फक्त ह्याचा उद्देश सांगायचा आहे महाराष्ट्रातल्या भक्तांना की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे, कुणाच्या घरामध्ये कुणाच्या शेतामध्ये। चांगली गोष्ट आहे, पण त्याचं पावित्र्य जपलं जात नाही। त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीसाठी काही प्रकार करायला लागलेले ढोंगी त्या मूर्तीला उचलून झोपवलं जातं कपड्यावरती। त्यांनी मूर्तीला काय उचलतात कपड्यावर काय अभिषेक करतात, तेलाचे काय अभिषेक करतात, त्यांच्या घरामध्येही करतात। ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते त्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे, पण त्या घरामध्ये फॅमिली राहते। त्या मूर्तीला अभिषेक करणं ही पावित्र्य जपलं जात नाही, अशा खंडित पडायला लागलेलं आहे। असे प्रकार ही महाराष्ट्रात भामटे करायला लागलेले आहेत, जेणेकरून ह्या तुळजाभवानीचं महत्त्व कमी होईल। या लोकांना अक्कल कधी येईल? मला एवढंच भक्तांना सांगायचं आहे। जय भवानी जय शिवाजी।